तो तुझी लायकी तरी आहे का? महाराज शब्दाचा अर्थ तरी कळतोय का तुला? आणि त्यांनी जर आमच्या दादाच्या विरुद्ध असं काही बोलला तर चप्पल एका हातात आणि एका हाताने त्याची सोयच बघणारी मी स्वतः बघणारी त्याची सोय. जय जिजाऊ. जय जिजाऊ. या ठिकाणी आपण पाहतोय की शेतात जाताना महिला अंतरवालीच्या आहेत आणि कारण शेतात जाताना सुद्धा मी त्यांना थांबवलं आहे आणि त्यांना सांगितलं की म्हणजे ज्या काही या गावामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत किंवा गावाच्या विषयी जे काही मीडियावरती जे बावस्कर नावाचा महाराज आहे ते बोलत आहे तर त्याच्या विरोधामध्ये नेमकं इथल्या महिलांचं काय म्हणणं आहे, इथल्या महिलांचं काय महिला काय बोलतात, कारण ह्या गावामध्ये बावस्करांना याच्या अगोदर कधी पाहिलं आहे का तुम्ही? याच्या अगोदर त्यांना कधीच बघितलेलं नाही आणि त्याला म्हणा तू जिथून कुठून बोलत असेल तू इथं ये आणि आमच्या तोंडावर एक शब्द बोलून दाख. तू महाराज स्वतःला म्हणून घेतो, तुझी लायकी तरी आहे का? महाराज शब्दाचा अर्थ तरी कळतोय का तुला? आणि त्यांनी जर आमच्या दादाच्या विरुद्ध असं काही बोलला तर चप्पल एका हातात आणि एका हाताने त्याची सोयच बघणारी मी स्वतः बघणारी त्याची सोय. बांधवांनो, आपण पाहतोय ही निष्ठा आदरणीय मनोज जरांगे पाटलांवरती आहे. शेतात दिवसभर शेतामध्ये जाता आणि काल 200 कीर्तनं या गावामध्ये पूर्ण झाली. तुम्ही कीर्तनासाठी सुद्धा उपस्थित राहतात, तर म्हणजे दिवसभर शेतात काम करायचं, पुन्हा कीर्तनाला उभं राहायचं, आंदोलनाला पाठिंबा द्यायचा, हे कारण तुमचं हे सगळं आंतरवालीचं जे काही काम आहे, तुम्ही आंदोलनाकडे कसं पाहता, दादांकडे कसं पाहता, दादांच्या कुटुंबियाकडे कसं पाहता? दादा आमच्यासाठी एक आदरणीय देवाच्या समान आहेत. आम्ही शिवरायासारखं त्यांना मानतो आणि त्यांचा एवढा त्याग आहे, त्याच्यासमोर आमचा त्याग काहीच नाही. शेतामध्ये काम करून आम्ही आतासुद्धा दादांना बघितल्याशिवाय शेतात जात नाहीत. आमचं जरी वेळेवर येणं होत नसलं तर प्रत्येक कार्यक्रम असं नाही झालं तरी कोणत्या तरी उद्देशाने कोणत्या तरी हेतूने आम्ही त्यांच्या सदैव पाठीमागे उभे राहणार आहेत. आणि आमच्या दादांना आमची एवढी कळकळीची हे, त्यांना जेवण 15 दिवस झाले आज त्यांनी उपोषण केलं. 1 मिनटं आपण पाणी पिल्याशिवाय राहू शकत नाही. आणि अशा माणसावर जो आरोप करीन त्याची सोय बघितल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणावं तू इथं ये, फक्त आंतरवालीमध्ये. आणि ती वानखेडे नावाची एक बाई आहे, ती सुद्धा बोलते, तिच्याबद्दल तुम्ही काय सांगा? असं बाहेरून बोलण्यात आणि इथं येऊन बोलण्यात, इथं ये म्हणा, तुझ्या उत्तराला उत्तर नाही दिलं तर जिजाऊची अवलादच होणार नाही म्हणा, ये म्हणा तू इथं. नक्कीच बांधवांनो, खऱ्या अर्थाने ह्या जिजाऊंच्या लेकी आहेत. जिजाऊंचे विचार या मातीमध्ये पेरलेले आहेत आणि हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, कारण जिजाऊ इथल्या शोषितांना वंचितांना न्याय मिळवून देण्याचं काम जिजाऊंनी केलं. आणि तुम्हाला किती मुलं आहे आणि तुमचं कुटुंब किती, म्हणजे कुटुंबात किती माणसं आहे? आमच्या कुटुंबामध्ये 14 माणसं आहे. जॉईंट फॅमिली आहे आमची. मला 2 मुलं आहेत, माझ्या मोठ्या जावाला 2 मुलं आहेत, लहान्या जावाला 1 मुलगा 1 मुलगी आहे. सगळे आमची इथं ग्रॅज्युएट आहेत, सगळे शिक्षणावाले आहेत, सगळ्यांचं हे. पण हे मराठा आरक्षण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते म्हणजे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना गरज आहे. सगळे मराठी आता फक्त नुसते नावापुरते राहिलेले आहेत आणि हे सगळं सरकारने निर्णय हा निवडणुकीच्या अगोदरच घ्यायला पाहिजे. नाहीतर त्यांनी निवडणूक लढू नये आणि लढले तरी त्यांना मतदान होणार नाही, 100% होणार नाही. बांधवांनो, पाहतोय यांचं रक्तसुद्धा सळसळ करतंय बोलताना, कारण त्यात हातपाय हे थरथर जेव्हा कापतात ना, जेव्हा मनातून बोलतं माणूस आणि जेव्हा राग डोक्यामध्ये संतापतो आणि त्याच वेळेस माणसाचे हातपायसुद्धा थरथर कापायला लागतात. आणि तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुमच्या घरात कोणी जॉबला वगैरे सध्या होते पण ते अटॅकने वारले, आमचे बाहेर होते ते. बरं, आता मुलांना वगैरे पुढं? आता माझा एक पुतण्या सिव्हिल इंजिनियर झाला आहे आणि माझे दोन्ही पण मुलं समजा माझे सगळे स्कॉलरशिपवर लागलेले आहे. सगळे हुशार आहेत आमचे, 100% स्कॉलरशिप लागलेली आहे सगळ्या मुलांना. पण बाकीच्यांचं काय? माझं जरी घर आज पुढं गेलेलं असलं तर मला सुद्धा पाटलासारखं सगळ्या मुलांची कळकळ आहे, सगळ्या बांधवांची कळकळ आहे आणि सरकारने हे लक्षातच घ्यायला पाहिजे. नक्कीच बांधवांनो, ज्या पद्धतीनं पाटलांची मुलं जर बघितलं तर स्कॉलरशिपच्या जीवावरती नवोदय असेल, इतर सुटल्या याच्यामध्ये स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाटलांना ज्यावेळेस इथं आलेल्या काही मंडळींनी सांगितलं तुमच्या मुली दत्तक द्या, पाटील म्हणाले बाप मुलींचा जिवंत आहे. म्हणजे इथलं कर्तबगार नेतृत्व, या महाराष्ट्राला दिशा दाखवणारं नेतृत्व आपल्या कुटुंबासाठी तेवढंच प्रामाणिक आहे. आणि या नेतृत्वाच्या पाठीशी आंतरवालीतल्या सर्व समाज, सर्व महिला या ठिकाणी सोबत आहेत. आणि आपण या ठिकाणी बाईट दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. तुमचं एकदा नाव सांगा मला फक्त. मीरा संतोष कचरी. ह्या मीराताई आहेत. आणि मीराताई, तुम्ही कसं पाहता आंदोलनाकडे, जरांगे पाटलांकडे? म्हणजे तुम्हाला बघितलं आजचा 16वा दिवस उपोषणाचा आहे पाटलांचा, आणि ह्या उपोषणाकडे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला इतकं हे वाटतं की असं दादाकडे बघा सुद्धा वाटत नाही आम्हाला. दादाची इतकी वाटतं, आम्हाला शेतात जर गेलं तर वाटतं दादाकडे यावं आम्ही, इतकं आम्हाला हे वाटतं दादाचं. आम्हाला त्यांनी हे सरकारने एवढे निर्णय पटापटच घ्यायला पाहिजे. अशी
नक्कीच बांधवांनो, कारण इथं शेतात काम करताना सुद्धा मन कुणाचं लागत नाही आहे, कारण मन इथं आदरणीय मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे. इथल्या आंतरवालीतलंच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यक्तींचं, महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांचं, गावगाड्यातल्या पुरुष वृद्ध सर्वांचंच मन आज आंतरवालीकडे लागलेलं आहे. आणि आज पाटलांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शेवटची निर्णायक मीटिंग या ठिकाणी होत आहे. असंच आपण भेटत राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.